आम्ही द प्रेस क्लब ऑफ वसई विरार मीरा भाईंदर या संघटनेतर्फे आज संजय दिना पाटील जे खासदार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही सीपी साहेबांना केलेली आहे। कारण की जी घटना आपण जर बघितली तर खूप संतापजनक आहे। लोकशाहीचा आपण जर चौथा स्तंभ बोलत असेल आणि अशी अभद्र भाषा जी खालच्या पातळीवरची भाषा आहे आणि असं एका खासदार प्रतिष्ठित खासदाराकडनं होतंय ते खूप म्हणजे खूप चिंताजनक आहे। कारण की पत्रकार हा कधीही वैयक्तिक विषयावर घेत नाहीये, वैयक्तिक कारणासाठी कधीही तो कुणालाही त्रास देत नाही। असं असताना की टार्गेट करणं आणि काय म्हणतात ते की मारहाण करू, पत्रकारांना मारहाण करू आणि कॅमेरा समोर उलट काय बोलतायत की तुम्ही शूट करा, एवढी दादागिरी, एवढी मुजोरी। आणि ही मुजोरी आम्ही कधीही खपून घेणार नाही। महाराष्ट्रातल्या प्रत्येक संघटना, मीरा भाईंदर मधील प्रत्येक संघटना, इव्हन वसई विरार मधील प्रत्येक संघटना या सर्व गोष्टीचा जो आहे हा निषेध करतोय आणि संजय दिना पाटीलवर गुन्हा दाखल करा अशी आम्ही मागणी करतो। पत्रकारों के साथ में गाली गलौज हो रही है, धमकियां दी जा रही है, क्या बोलेंगे? देखिए, वसई विरार प्रेस क्लब पिछले कई सालों से पत्रकार के लिए कानून लाने की मांग कर रहा है और वर्तमान में संजय दिना पाटिल जी के मुखारबिंद से जो अशोभनीय शब्दों का इस्तेमाल हुआ है पत्रकारों के लिए, उसका निषेध करने के लिए आज मीरा भाईंदर के जो आयुक्त थे निकेत कौशिक जी, उनसे हमारी पूरी टीम मिली और उन्होंने मांग की कि एक संसद को अभद्र भाषा पत्रकारों के लिए इस्तेमाल करना शोभा नहीं देता है। उनके ऊपर आपराधिक मामला दर्ज हो और उनके खिलाफ जो भी कानूनी कारवाई बनती हो की जाए। परिवारात सर्व असतं हा, आणि माझा परिवार माझ्या बरोबर आहे। सर्वजण भले आम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षात काम करतो, माझा परिवार आणि हा माझा परिवार आहे। माझा परिवार खाली नुसतं माझ्या घरचे नाही, सर्व आहे। हा, आता आयुक्तांना जे पत्र दिले त्याला बोलवतील मी जाईन ना। नाही कशा मी कशाला, मला काय विचारणं झालं तर मी जाईन, बोलेन ना तिकडे। हा, आणि कुठे काय कॅमेरावर बोललोय ना, का मागून थोडी ना बोललोय, कॅमेरावर बोललोय। जे बोललोय जे आहे ते समोर जाणार ना। जे करणार बघा, जे करणार ते भोगणार। हा सर, राजूल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला, बस झाला ना आता। तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं, बोललो ना भाई। आता अजून किती कशाला हे करतोय? चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत, चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू, चला। कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला? जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय। हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे। तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी, हॅलो इज्जत करतो, इज्जत करा। काय होतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या कोड घालतात आहे। घे रेकॉर्ड कर, इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका। घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय? उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये। आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला। पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा। इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही। हा, बाजू कशाला? अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व। त्यांचं म्हणणं आहे की बाबा त्यांनी काय बोलू दे, अरे काय बोलू दे, आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार होता। तुम्ही दिली बरोबर आहे, रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार। हे लिहून घे, रेकॉर्ड कर, काय करायचंय कंप्लेंट करायची कर। पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय, बस झाला, सहन केलं खूप। हा, तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर। तुम्हाला उभं नाही करायचं इकडे, तुम्हाला जेवायला देतो मी इकडे। घरापर्यंत आले तुम्ही माझ्या, एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या। घरात माझे बायका मुलं झोपलेले आहेत, माझे सुनबाई झोपलेले, घरात गेले, घरात रेकॉर्डिंग केली। निवेदन दिया आज। जिस तरह से एक खासदार ने जिस भाषा का पत्रकारों के लिए इस्तेमाल किया गया वो काफी निंदनीय है और उसका हम निषेध करते हैं। द प्रेस क्लब वसई विरार और मीरा भाईंदर के जो सभी सदस्य थे, जो मीरा भाईंदर वसई विरार के जो सीपी है, उनसे मुलाकात की, उन्होंने निवेदन दिया कि इस खासदार के खिलाफ जिन्होंने इस तरह से अभद्र भाषा पत्रकारों के लिए इस्तेमाल किया, उनके खिलाफ मामला दर्ज हो। मामला ही दर्ज ना हो, एक ऐसा विधान पेश करे कि दोबारा कोई भी नेता या कोई भी इंसान जो इस तरह से पत्रकारों को गाली न दे। क्योंकि पत्रकार जो है निस्वार्थ भाव से काम करता है, अपनी जो जनता की जो परेशानियां हैं या जो वो लोगों तक पहुंचाता है। अगर वही इस तरह से उनको गाली देंगे इस तरह से लोगों के बीच में, तो कहीं ना कहीं निंदनीय है और इसका निषेध किया जाना चाहिए और हम इसकी पूरी तरह से निषेध करते हैं।